काँग्रेस नेते बंटी शेळके यांचा दिव्यांग बांधवासह गोरगरीब जनतेला पकडून आरटीओच्या अवैध वसुलीच्या विरोधात तसेच महावितरण वीज बिल कमी करण्यात यावे आणि अपंगांना 50% सूट देण्यात यावी व त्यांना रोजगार देण्यात यावा याकरिता या ईव्हीएम सरकारच्या विरोधात विधान भवनावर मोर्चा काढण्यात आला असून खूप मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित होते। मागच्या वेळी 12 दिवसामध्ये 7 विधानसभा घेराव करत या देशामध्ये एक प्रकारे इतिहास रचण्याचं काम आपल्या नागपुराचा पोरगा बंटी बाबा शेळकेच्या माध्यमातून झालं होतं। आपण जर बघितलं तर हा जो मोर्चा आहे हा दिव्यांग बांधवांच्या मानसन्मानाकरता हा मोर्चा आहे। आपण जर बघितलं हा मोर्चा आहे हा सफाई कर्मचाऱ्यांच्या ज्या प्रलंबित मागण्या आहे नागपूर महानगरपालिका अंतर्गत हा त्याकरिता हा मोर्चा आहे। आपण जर बघितलं नागपूरवासी बिचारा 10,000 रुपये कमवते, 15,000 रुपये टॅक्स देते, 10 टॅक्स पासून त्रस्त जो नागपूरवासी आहे हा त्यांच्याकरता हा मोर्चा आहे। आपण जर बघितलं 10,000 रुपये कमवते आणि 5,000 रुपये 10,000 रुपये विजेचं बिल भरते तर विजेचं बिल कमी झालं पाहिजे, वीज दरवाढ कमी झाली पाहिजे, हा त्याकरता मोर्चा आहे। आपण जर बघितलं संयुक्त राष्ट्रसंघाचा मापदंड आहे की 1 लाख नागरिकांच्या मागे 222 पोलीस कर्मी पाहिजे आहे, किती 136 पोलीस भरती झाली पाहिजे आणि पोलिसांवर जो होणारा अन्याय सरकारच्या विरोधामध्ये सरकारच्या माध्यमातून पोलिसांवर होणारा जो अन्याय आहे हा अन्याय दूर झाला पाहिजे। पोलीस बांधवांना पण एक जीवन आहे, सुखरूप जीवन त्यांना भेटलं पाहिजे। त्यांच्या न्याय हक्काची लढाई जी आहे ती न्याय हक्काची लढाई म्हणून आम्ही लढून आलो। संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे जे आहे 85 वर्षाची आजी आहे त्या आजीच्या खात्यात नाही येत आहे, त्या आजीच्या मानसन्मानासाठी त्या आजीच्या त्या संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या पैशासाठी हा मोर्चा आम्ही काढलेला आहे आणि हा विधानसभेचा घेराव आम्ही काढलेला आहे। फलक लावले की ईव्हीएम सरकार शुभेच्छा, त्याच्या ईव्हीएमची सरकार आहे आपण सर्वांना माहित आहे आणि कारण की काय वास्तविकता आहे ही वास्तविकता कुठे ना कुठे जी आहे नागपूरकरांना माहित आहे, देशवासियांना माहित आहे, महाराष्ट्रवासियांना माहित आहे। आणि राहिली गोष्ट ईव्हीएम का बरं ईच वोट फॉर मोदी हे ईव्हीएमचं लावतो।